तुमचं विशेष लक्ष आहे आणि इथे तुम्ही आता आपली जंप बसवायचा प्रयत्न सुरू केलाय. फॉर्च्यून इव्हेंट, कुटारी, सोन्या, बरेचसे जे आपला बघितलं बैलगाडा रेस, क्रिकेट हे माध्यमात सर कमी होत चाललंय. शर्यत शौकीन बैलगाडा रेस. तो चला आपण वळतोय मॅचकडे. पंचांचा ग्रीन सिग्नल लागलाय. मॅचला होती सुरुवात. नवघर का नाम यावेळेस बघा इथे आम्ही व्यस्त होतो, परंतु ह्या चेंडू होते एक दमदार फटका आलाय. षटकार डीजे झोपलेत. चला चालतंय चालतंय. काहीतरी इथे सुरुवात चांगली केली आहे. डीजे थोडंसं सुस्तावल्यात. डे नाईट केले तरी, आणि एखाद्या कंपनीमध्ये आपण डे नाईट केल्यानंतर आपण कधी एखाद्या सुट्टी किंवा विश्रांती घेतो, तशा प्रकारे त्यांची विश्रांती सुरू आहे. निश्चित काही क्षणानंतर ते आपल्यासोबत जोडले जातील. मॅच कडे वळतोय. 6 धावा आता धावपटलावरती आहेत बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती परळी संघाचा, जिथे नॉन स्ट्राईक एंड वरती या संघाचा मास्टर माइंड, जसा खोपोलीमध्ये संजय सोलंकीला मास्टर माइंड म्हणतायत, तसा या संघाचा शिवा दळवी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघितलं ना, एक मोठं नाव आहे. गोलंदाज तयार. उकरायचा होता, बॅटची एज लागतीये. चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण केला. इथे धाव कंप्लीट करायचा प्रयत्न होत नाहीये, कारण इथे अगदी बघितलं तर हा चेंडू निघालाय, तो निर्धाव. 6 धावा आता धावफलकावरती आहेत. 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक सुरू आहे. खेळपट्टीचा आणि मैदानाचा जर विचार केला ना, तर चांगली पोषक अशी खेळपट्टी आहे आणि मैदान देखील खूप चांगलं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस चूक केलाय चेंडू, आणि अगदी बघितलं शतषक बरेचसे लांब आहेत. चेंडू निघून चालला, सीमारेषा बाहेर निघतोय. आलाय एकदमदार चौकार. या 4 धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होते. 10 धावा आता धावपटलावरती बघायला मिळतील. 3 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. 1 चेंडू निर्धाव निघाला आणि 1 षटकार, 1 चौकार आपण या ओव्हर्समध्ये पाहिला. गोलंदाजी करणारा नवघर संघ स्वप्नील हा देखील एक जबरदस्त गोलंदाज. मागच्या मॅचमध्ये काही कमालीची गोलंदाजी स्वप्नीलने केली. समोर शिवा दळवी आहे, त्याच्या बरोबरीने अल्पेश दळवी आहेत. हे 2 फलंदाज ओपन करण्यासाठी खेळपट्टीच्या आतमध्ये मात्र आपण बघायला मिळतील. उकरायचा होता, स्लोमॅन केलाय, गतीचा वापर केला. अगदी फुलर लेनचा बॉल बघायला मिळाला अवे फ्रॉम द बॉडी. अगदी अतिरिक्त बाउन्स दिला गेला. बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होती सांगता. धावा स्थिर आहेत. 10 धावा धावपटलावरती आहेत. बिनबादी जमेची बाजू असेल बॅटिंग करणाऱ्या टीम शिवशक्ती परळी संघाची. गोलंदाज तयार होतील. फुलटॉस इथे या चेंडूवरती अगदी हवेमध्ये आहे. या चेंडूवरती धावा किती जोडल्या जातील आपण इथे मात्र लक्ष केंद्रित करूया. पंच धावचीच्या स्वरूपात एक मोठा धक्का लागेल शिवशक्ती परळी संघाला. 9 चेंडू असेल, फ्री चेंडू असेल. या चेंडूवर धावा जोडल्या जातील. टोटल 2. या 2 धावसंख्येच्या बरोबरीने आता धावा झाल्यात त्या 12 धावा धावपटलावरती आहेत. पहिला विकेट जात आहे. मी तर म्हणेन सुरुवात चांगली होती. इथून जोखीम घ्यायची काही गरज नव्हती, परंतु असं म्हणतात लालच हे बहुती बुरी आदत आहे. असं वाटलं की 1 आले, दुसरी आली, तिसरी. असं नाहीये मित्रांनो. इथे 2च धावा घेतल्या गेल्या. 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी झाला. आवाज या ठिकाणी घुमला पाहिजे. प्रेक्षक या मॅचला बघत राहिले पाहिजेत, कारण प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज हा पोहोचतोय. तर मनापासून आपण धन्यवाद देऊया आमचे डीजे श्रीकांत ना. श्रीकांत उठलेच जागे देखील होतील आवाजाने. धावसंख्या आहे 12 धावा धावपटलावरती. स्वप्नीलचा षटक आपण बघतोय शेवटच्या टप्प्यात आलाय. काही चेंडू शिल्लक आहेत. प्रेक्षक देखील शांत, सर्व स्टॉल आहेत, आणि आमचे सावलीचे आमचे राजा भेल देखील या ठिकाणी आहेत, जे चविष्ट सर्वांना लजीज भेल. धावसंख्या आहे 12 धावा धावपटलावरती आहेत. इथे धाव घ्यायचा प्रयत्न झालाय. लेग बाईटच्या स्वरूपात इथे धाव घेतली जाईल. धावा झाल्या टोटल 13. क्या 13 क्या मेरा, क्या 13 क्या मेरा. गोलंदाज स्वप्नील. धावसंख्या आहे 13.
हुक केलाय, जबरदस्त फटका, फेकून दिला चेंडूला सीमारेषा बाहेर. शिवा दळवीचा ब्रँडेड षटका. 6 धावा या चेंडूवरती मिळतील. 6 धावा संख्येच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 19 धावा. पहिलं षटक संपलं मित्रांनो. 19 धावा झाल्या. 12 चेंडूंचा खेळ निर्णायक शिल्लक आहे. कारण पहिल्या अगदी बघितलं पूर्वार्धामधला 6 चेंडूंचा खेळ संपलाय. अगदी षटक स्वप्नीलचं पाहिलं जिथे धावा झाल्या टोटल 19. चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजनबद्ध ही स्पर्धा. मिथुनजी लांगी सरांचं कौतुक करेल ज्यांनी आम्हाला या मंचकावरती संधी दिली. कारण खऱ्या अर्थानं गेले काही दिवस या परिसरामध्ये चर्चा जी होती शिवशक्ती परळी चषकाची, त्या चर्चेला अखेर मित्रांनो मी तर म्हणेन पूर्ण विराम लागलाय. परंतु अखेर काही क्षण या स्पर्धेचे या बाकी आहेत ज्या चमचमच्या ट्रॉफीज आपण बघतोय. बाईक देखील आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. खूप चांगली पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो दिली जातील. एंड बदललाय. 19 धावा धावपटलावरती आहे. षटक दुसरं बॉलिंग मार्कवरती आलाय मंगेश सुतार. बरोबर ना, मंगेश सुतार. आता सर्वांची आपली जम बसली आहे. मंगेश सुतार आली गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस लॉर फुलटॉस व्यवस्थितरित्या बॅटवर कनेक्ट नाही करता आला. चेंडू अगदी तटीय सर्कलच्या बाहेर फीड केला. दुसऱ्या धाव्या पहिल्या धाव्याचं रूपांतर केलं दुसऱ्या धाव्यामध्ये आणि इथून धावा जोडल्या त्या 2. पंच नो आहे का? यस यस. फ्री हिट. नेहले पे दहला उघडा डोले पाणी चेंडू असणार फ्री हिट. धाव संख्या आहे टोटल 22. 22 धावा. षटक दुसरा आहे. गोलंदाजी मार्कवरती मंगेश सुतार ज्याने आल्या आल्या आपल्या इनिंगला सुरुवात केली आणि खराब मी तर म्हणेन गोलंदाजी केली आहे. कारण न दिवाळी न दसरा इथे एक्स्ट्रा धाव दिल्या गेल्यात. एक्स्ट्रा चेंडू देखील फेकावा लागेल मंगेश सुतारला. धाव संख्या आहे ती 22. 22 धावा आहेत. लॉट्स ऑफ 1 विकेट्स. पहिल्या विकेटचं पतंग पाहायला मिळालं जिथे अल्पेश दळवी बाद झाला. क्रमांक 3 वरती कल्पेश दळवी आलेत जे डावखुरे आता जे फलंदाज आहे. स्ट्राईक एंड वरती आहे. 22 धावा आहेत. गोलंदाज तयार मंगेश. पुढे सरसावलेत. पॉईंट चेंडू दिशेने चेंडू काढलाय. शतषक आले चेंडूवरती. इथे गफलत झाली आहे. थोडंसं पंबल बघायला मिळालं. तोपर्यंत चपळाईच्या गतीनं मी तर म्हणेन या दोन्ही फलंदाजानं धावा पूर्ण केल्या. 2 धावा संख्येच्या बरोबरीने शिवशक्ती परळी संघ पोहोचलाय 24 धावसंख्येवरती. 24 धावा. सुरुवात चांगली आहे. षटक दुसरा आहे. मंगेश सुतार आहे. एन बदलला गेला जिथे एक खराब चेंडू जरूर आपण बघितला मंगेशच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू स्टिअर करायचा होता. इथे मात्र अगदी गलित क्षेत्रातून थर्डमॅनला चेंडू अडवला जाईल. शतषक आले चेंडूवरती. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय. इथे तिसरी धाव देखील पूर्ण होतीये आणि या चेंडूवरती मिळाल्या 3. म्हणजे फक्त एकच धाव तुम्ही या चेंडूवरती कृष्णा भाते सर रोखली. कारण धावांचा अगदी बघितला गेला तर 4 धावा इथे मिळाल्या असत्या. शतक्षण जरूर झालं परंतु 3 धावा इथे मिळाल्या. पूर्ण धावसंख्या होती ती 27. 27 धावा. षटक दुसरं मंगेश सुतारचं. 27 धावा. बघा 24ला नाही तर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. धावसंख्या आहे 27. यावेळेस हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. जेल घेता जाईल. सफलता मिळेल. शिवा दळवी. एक मोठी विकेट या चेंडूवरती होते. बाद दुसरा फलंदाज शिवशक्ती 11 परळी संघाचा शिवा दळवी. बॅक टू द ग्राउंड्स. धावसंख्या आहे ती 27. 27 धावा. 27 धावा आहेत. चांगलं असं माध्यम क्रिकेटची ही मोठी स्पर्धा तुम्ही खऱ्या अर्थानं बघतोय. एक ट्रॉफीज देखील खरं तर उल्लेख होईल की डे नाईट आणि मगाशी चर्चा देखील झाली मिथुनजी लागी सरांची की ही स्पर्धा
अगदी उंच शिखर गाठते आणि सर्वांनीच मी तर म्हणेन दिलेली साथ आणि सर्वांनीच खऱ्या अर्थानं उदंड असा केला या स्पर्धेला प्रतिसाद आणि तुमच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. इतकी चांगली फ्लड लाईट्स, तब्बल 8 ते 9 टॉवर्स, दुधार रोशनी या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. 10 टॉवर आहेत. या वेळेस हवेमध्ये चेंडू स्क्वेअर सीमा पार होतो आहे. 6 धावसंख्येसाठी आत येतो आहे षटकार. कृष्णा म्हात्रे सर, मी आल्यालाच टॉवर मोजले किती टॉवर आहेत, परंतु तुम्ही माझ्या खोट्यात काढलं. तुम्ही 8 टॉवर होते, मी मोजलेत, परंतु फॉर्च्यून इव्हेंट वाले सांगतायत की 10 टॉवर आहेत. टॉवर उल्लेख का केला मी असा? धावसंख्या आहे 33. डबल 3, 33 डबल 3. बघा मंचावरती हसी मजाक चाललाय. कधी कोणाची कोण टेंगर करेल, कधी कोणाची टवाली करेल ना, हे सांगता येत नाहीये. 33 धावा आहेत. गोलंदाज तयार करायचा होता इथे अवे फ्रॉम द बॉडी. अगदी शरीराचा खांद्याचा पुरेपूर वापर केला होता. आउटफील्ड अगदी बघितली ना, या चेंडूवरती वेगान धाव ही पूर्ण केली. 1 धाव इथे जोडली जाईल शिवशक्ती परळी संघाच्या स्कोर कार्डवरती. 34 धावा आता धावपटलावरती आहेत. सुरुवात आता कृष्णा सर चांगली झाली आहे. षटक दुसरं आहे आणि 34 धावा आहेत. 34 धावा धावपटलावरती आहेत. मंगेश सुतार जो आता अंतिम मध्ये निर्णायक शेवटचा चेंडू कदाचित टाकला शिल्लक असावा. 34 धावा आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज कल्पेश दलवी आहे. डावखुऱ्या हाताचा हा कल्पेश एक घातक असा फलंदाज आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे. पुढे सरसावलेत. बॅटला चेंडू ब्रश नाही होत. इथे बॅट चेंडूचा संपर्क नाही. पाडा स्टिप मारायचा होता, फक्त अगदी बघितलं ना समोर चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडूची खेळ सांगता बघायला मिळाली. 34 धावा. 3 षटकांची मॅच, 2 षटकांचा पूर्वार्धामधला खेळ संपलाय. 12 चेंडू मात्र खेळ समाप्त झालेत. शेवटचे निर्णायक 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 34. 2:47 मिनिटं झालीत. अजूनही प्रेक्षक तसेच या मॅचला एन्जॉय करतायत. बघा ही खासियत आहे या परिसरामधील या स्पर्धेची. धावसंख्या आहे 34. 34 धावा. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 30. गोलंदाज बॉलर्स नेम अमीर. अमीरकडे आपण जातोय. यावेळेस करायचा होता, अगदी समोर पडला चेंडू, मात्र इथे फलंदाज सकतायत या चेंडूवरती आणि इथून विकेट जातीये. हा यस, विकेट जाते या चेंडूवरती. क्लीन बॉल होत आहेत. फलंदाज गोविंद. बघा कॅमेरामॅन वगैरे सुस्त बसलेत, चालाक नाही ते. गनिमी कावा करतायत ते. हा गनिमी कावा, जसे आमचे नाही असं काही करू नका, कारण बऱ्याच ठिकाणी समालोचकांवरती आता काही गोष्टी त्या ठिकाणी बोलता येत नाही म्हात्रे साहेब.
तिथे कार्पेट लेमन चेंडू खेळून काढला, एक सिंगल मिळाली. 35 वरती टोटल. बॅटिंग करणाऱ्या शुभशक्ती परळी संघाच्या विरोधात फाईट करतो त्याला नवघर संघ. दोन्ही संघांची ताकद फार मोठी आहे. इथून दोन्ही संघांची ताकद आजमावी लागेल, कारण दोन्ही संघाने एक सामने त्या ठिकाणी जिंकलेत. म्हणजे इथून दोन्ही संघ आता अतिशय चांगल्या प्रकारे फाईट करतील यात शंका नाहीये. धावा संख्या आहे 34. 35 35 35 धावा. 35 धावा. गोलंदाज तयार. अमीर या चेंडूला मात्र आपण बघतोय अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलं. एक सिंगल मिळाली. धावा संख्येत झाली वाढ. 36 धावा. 36 धावा आहेत. 36 विभाग, ज्यामध्ये मी त्या ठिकाणी येतो गोरठण, जे माझं मूळ गाव. आणि मुळगाव शुभम घोडविंदे जी टीम काल क्वालिफाय झाली आहे. शुभम घोडविंदे म्हटलं की अष्टविनायक मुलगाव हे नाव आपण बघितलं. येस, यावेळेस मात्र इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय. हा, शुभम घोडविंदे म्हटलं की एखाद्या पॅकर्सचे नाव त्यांनी त्यांच्या जरूर आपण घेणार आहोत. ते नाव जरूर देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल. ती देखील टीम काल क्वालिफाय झाली आहे. आजच्या दिवसातून कोणता संघ आम्हाला टॉप 4 मध्ये पोहोचेल, क्वालिफाय संघ कोण होईल आज? सुधागड असोसिएशन. इथून कार्पेट लेमन चेंडू खेळून काढलाय, सिंगल जोडली. इथे बघा स्टंप्स कुठे आहेत, कुठे चेंडू मारायचा आहे आणि कुठे गेला हा प्रश्न पडला. बघा खेळाडू स्तब्ध उभे आहेत, विचार करतायत. हा, सावध रात्र आहे. रात्रीच आता खेळ चाले आणि रात्रीमध्येच इथे आता गंमत जम्मत बघायला मिळतीये. धावसंख्या झाली आहे ती बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती परळी संघाची टोटल 39. 39 धावा. 39 धावा. शेवटचा निर्णायक अंतिम षटक आहे. इथून जितक्या धावा येतील ना तितक्या पोषक राहतील बॅटिंग करणाऱ्या प्रथम सत्रामध्ये शिवशक्ती परळी संघाला. गोलंदाज तयार. उलटॉस होता इथे, अगदी बरोबर पकडला या चेंडूवरती. गोलंदाज अमीरने अजून एक धक्का बसला. बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती परळी संघाचा फलंदाज कल्पेश दळवी बॅक टू द पवेलियन. षटक संपलंय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 18 चेंडूमध्ये 39. गरज असणारे 18 चेंडूमध्ये 40 या धावसंख्येची. नेक्स्ट मॅचला आपण टॉस कडे जातोय. पुढची मॅच बीसीसी परळी ए त्याला फाईट करेल कानिवली. या दोनही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्स वरती आपण त्या ठिकाणी त्वरित यावं. तुमच्या संघाचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. ही अनाउन्समेंट परत होणार नाही. शेवटचाच कॉल तुम्हाला त्या ठिकाणी असेल, कारण स्पर्धा नाईटची आहे. ही नाईटमध्ये संपलेलीच बरी आहे, कारण प्रत्येक ठिकाणी एखाद्या असोसिएशनमध्ये कडक नियम असतात. इथे देखील कडक नियम त्या ठिकाणी आहेत, कुणालाही सूट देत नाही आहेत. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉससाठी आपण यावं. 18 चेंडू आणि गरज आहे ती 40 या धावसंख्येची. आता द्वितीय सत्रात बॅटिंग करणाऱ्या नवघर टीमला या धावा होतील की त्याच्या विरोधात आता रफ अँड टफ फाईट करेल ती शिवशक्ती परळी संघ. परंतु इथून मजा येईल मॅचमध्ये. फलंदाजी जर चांगली झाली आहेच, परंतु गोलंदाजीची धार आता कशी करेल ती शिवशक्ती परळी संघ.
मॅच कडे बोलतोय. 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज. टॉस साठी मी आमंत्रित करतोय. काय नाव म्हटलं तुम्ही? BCCA आणि कानिवली दोनही संघाला लास्टला कॉल करतोय मी आता. टॉस साठी या दादा आपण आहेत ना. बघा तिथेच 12 खेळाडू बसलेत. तरी सुद्धा प्रश्न पडलाय कॅप्टन कोण जाणार. चला जाऊया मॅच कडे. 18 चेंडू शिल्लक 40 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती षटक पहिलं. अटॅक करेल ऋतिक. स्ट्राईक एंड वरती आहे राजेश. राजासारखं म्हणे त्यांचं राजेश. राजाला राज्य करायचं असेल तर यामध्ये चांगलं काम करावं लागेल. परंतु पंचांनी आमच्या दिशेने वळलेत. पंचांचं नाव पण राजेश आहे का? राजेंद्र सर जे आता मेन पंच आहेत आमचे. निर्णय आलाय. हा वाईट चेंडू आहे. इथे एक धाव जोडली गेली. तो देखील कृष्णाचा उल्लेख करू आपण. हा फटका देखील चांगला आहे. धावा देऊन जाईल 6. धावा संख्या आहे ती टोटल 7. 7 धावा आहेत. बॉलिंग मार्क वरती ऋतिक. राजाच्या बॅट मध्ये मी म्हटलं राजा राज्य करायचं असेल तर असं काही करावं लागेल की त्या ठिकाणी तुमचं नाव त्या ठिकाणी घेतलं जाईल. 6 धावा धावपटलावरती आहेत. हुक्केला बॅटची एज लागली आहे. इथून देखील सेफ राहिलेत या फटक्यानी आणि देऊन जातील धावा 4 आणि धावा संख्या झाली ती 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. बघा चांगले फ्लॅग्स आहेत. अंकित शेठ साखरे करतात. खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे. त्या ठिकाणी बरेचसे फ्लॅग्स आहेत जे आपण बघतोय मैदानाच्या बाजूला. खूप मोठी स्पर्धा या परिसरामधील एक बहुचर्चित राहिलेली मानाची अभिमानाची आणि पर्लीकरांच्या सन्मानाची ही स्पर्धा. टॉस बॉक्स वरती टॉस देखील आपण केला जातोय या दोन संघांच्या दरम्यान. गोलंदाज तयार. धाव संख्या आहे ती 11. 16 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे. मॅच अँड रफ अँड टफ होते कारण धावा येत आहेत त्या राजाच्या बॅट मधना. वैयक्तिक 10 धावा संख्येचं योगदान दिलंय. अगदी आउटसाइड द ऑफ स्टॉप अवे फ्रॉम द बॉडी. शरीराच्या नजदीकने निघा चेंडू. पंचाकडे दात मागितली गेली आहे. नाही वारंवार तुम्ही असे आर्ग्युमेंट्स नाही करू शकत. नो ऑप्शन. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. अंपायर डाऊटफुल असेल तर त्या ठिकाणी या वेळेस फटका जबरदस्त आहे. चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या बाहेर आलाय. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. हा षटकार डीजे. नंतर धावा संख्या आहे 17. 17 धावा. आमचे श्रीकांत डीजे आता जोडले जाते आमच्या समवेत. आराम करतायत शांततेने. हे वातावरण ते आता बनवतील. आमचे म्हात्रे साहेब हसी मजाक जाम करतायत. बारकाईने लक्ष असतं कुठे काय चालू आहे, कुठून आपल्याला हसता येईल आणि कुठून वातावरण गरम करता येईल ना, हे त्यांच्याकडून शिकायचं. यावेळेस चांगला फटका. कव्हर ड्राईव्ह. राजाच्या बाट बांधताना हा अजून एक कॉपीबुक स्टाईलने या फटक्याची निवड केली आणि कव्हर पॉईंट सीमा पार येतोय. हा एक दमदार फटका. चौकार. बघा म्हात्रे सर हुशार आहेत. कुठे गोत्यात तर आपण येत नाही ना. हा
धावसंख्या आहे किती टोटल 21. येस येस येस. ऑफ ड्राईव्हचा फटका इथे लटकलेत. विकेट, पहिली विकेट जातीये बॅटिंग करणाऱ्या नवघर 11 टीमची. राजा जो बराच वेळ यांचा वाजत होता भाषा, राजाची जाते विकेट. आणि आता नवीन इनायत पोझिशन 3 वरती रुपेश. बघा राजाचा इंजर्ड आहे, परंतु पायाला काही इंजुरी आहे. टाके असल्यामुळे देखील इतक्या फिट अँड फाईन मध्ये या खेळपट्टीवरती खेळतोय, म्हणजे काय कमालीची. बघा टाळ्यांचं स्वागत करतात राजाच्या माध्यमातून. 6 चेंडू 20 धावसंख्येचं वैयक्तिक योगदान दिलं, म्हणजे काम अर्ध त्यांनी चोख केलं मी तर म्हणेन. आणि क्रमांक 3 वरती बघा कानिवलीचे जे प्लेयर्स आहेत ना, आपण डगआउट्सच्या या ठिकाणी यावं, एक विनंती आपल्याला. धावसंख्या आहे ती 21. 12 चेंडू शिल्लक आहेत. 19 या धावसंख्येची गरज आहे. एंड आता बदललाय, बॉलिंग मार्क वरती आलाय अल्पेश. वाटतं कल्पेशचा भाऊ अल्पेश, अल्पेश दलवी मॅचकडे बोलतोय. 12 चेंडू शिल्लक, 19 धावांची गरज. या ओव्हरमध्ये मजा येईल. निर्धाव चेंडू जर का या ओव्हर्समध्ये जितके फेकले जातील, तिथून या मॅचमध्ये एक रंगतदारपणा निर्माण होताना आपल्याला बघायला मिळेल. 12 चेंडू 19 ची गरज. केलाय प्रयत्न होते ह्या चेंडूवरती, झेल घ्यायचा प्रयत्न होता. दुसरी धाव धोका संभावू हो शकते, पण इथे ही धाव मात्र सहजरित्या हे दोनही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. आता समीकरण आपल्याला सांगताय शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज आहे. टॉस झाला का? टॉस कुणी जिंकला? बीसीसी. निर्णय पेंडिंग आहे ना? बीसीसी परळी ए टॉस जिंकणार, निर्णय पेंडिंग आहे का? गोलंदाजी. लगेचच ही मॅच संपल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जा. मॅच संपल्यानंतर हंसी मजाक बहुत करते, हमको पकड़ने का एक भी चांस है ना, वो मात्रे सर छोड़ते नहीं. गोलंदाज तयार. या वेळेस फटका चांगला आहे, शतशक चेंडू पर्यंत आलाय. आणि इथे धाव घेतली जाईल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने 24 धावा धावपटलावरती. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत, 16 धावसंख्येची गरज. फॉर्च्यून इव्हेंटने बरीचशी उपलब्धी केली आहे. आता बघा त्यांच्या ऑपरेटिव्ह सिस्टीममध्ये त्यांनी बरंच काही बदल केलाय. स्मार्ट टीव्ही ते पण पाहू शकताय. नवनवीन काहीतरी चेंजेस हे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील. 10 चेंडू शिल्लक, 16 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती पुनश्च अल्पेश. कोण असतं यार? हुक्की नाही, फटका चांगला आहे, शतशक चेंडू पर्यंत आलाय. एक सिंगल जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने शेवटचे आता चेंडू उरलेत ते 9 आणि गरज आहे ती 15 या धावसंख्येची. नऊ चेंडू 15 धावसंख्येची गरज. लॉंग ऑन मध्ये चेंडू फील्ड केला गेला, एक सिंगल जोडली गेली. क्षेत्ररक्षण बघा चांगल्या कमालीचं सजवलं गेलंय. गोलंदाज कल्पेश. अल्पेश या वेळेस बघा खोदून काढायचं होतं, ब्रह्मास्त्र वापरलं होतं. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. 8 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज. धावसंख्या आहे ते 26. 26 धावा. 26 धावा आहेत. बरेचसे दर्दी प्रेक्षक जे अजूनही मॅचला अगदी शांततेने या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्या सर्वांचं मनापासून या परळी शिवशक्ती परळी चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वडिया मॅचकडे घेऊन असतं यार. 8 चेंडू 14. 8-14चं समीकरण इथे चेंडूला उडवलंय. बॅक टू द बॉल खेळलेत. धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या नवघर टीमला. आता समीकरण आपल्याला सांगताय शेवटचे चेंडू उरलेत ते आता 7 आणि गरज आहे ती 14 या धावसंख्येची.
7 चेंडू 14 धावा. राजाने जी कमाईची सुरुवात केली ना तिथून त्यानंतर आज मॅचला आता आपल्या बाजूने खेचायची आहे असा फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती नवघर टीमचा आता दिसत नाहीये. कारण सलामीला राजेश होता, शेखर जो अजूनही खेळपट्टीवरती आहे, म्हणजे त्याच्याकडे अजून आशा पल्लवीत असेल त्या बॅटिंग करणाऱ्या नवघर टीमच्या की शेखर काहीतरी करेल जो अजूनही खेळपट्टीवरती आहे. 7 चेंडू 14ची गरज आहे. गोलंदाज तयार. अल्पेश करायचं होतं, डॉट चेंडू येतोय, प्रेशर रिलीज करायचं होतं. हा चेंडू निर्धाव निघालाय. समीकरण आता सांगताय शेवटचे चेंडू उरलेत ते आता 6 आणि गरज आहे ती 14 या धावसंख्येची. 6 ला 14 समीकरण तर बनेल. 2 मोठे फटके या मॅचचं समीकरण बिघडेल, परंतु 2 ते 3 चेंडू निर्धाव या मॅचचं चित्र स्पष्ट करतील. नवघर त्याला फाईट करतो आहे. शिवशक्ती 11 परळी. बघा मिथून लांगी सर प्रॅक्टिस करतायत आणि टेस्टिंग चालू आहे. टेस्टिंग मॅन ऑफ द सिरीजला जी बाईक आहे स्पोर्ट्स बायसिकल देखील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 40+ आहे का? येस. म्हणजे काही अजून अनाउन्समेंट बाकी आहेत. कुठल्या 40+ का? 40+. आज 40+चा बऱ्याच स्पर्धा बघायला मिळतात. आमच्या विभागातील 36ची 40+ची स्पर्धा देखील काही महिनाभरापूर्वी आम्ही संपन्न केली. इथे का? कृष्णा म्हात्रे बघा एकही संधी सोडत नाही आम्हाला पकडायची. शेवटचे चेंडू उरले ते 5 आणि गरज आहे ती 14 या धावसंख्येची. मॅच मध्ये मजा येते बघा. एक चेंडू निर्धाव आलाय म्हणजे समीकरण बदलला. एखादा मोठा फटका आला समीकरण बदलेल. म्हणजे अशी बघितलं तर कधी बॉलिंग अटॅक कधी बॅटिंग अटॅक असं चित्र या खेळपट्टीवरती. गोलंदाज तयार. यावेळेस गोविंदच्या विरोधामध्ये चेंडू फटका खेचलाय. फाईन लेग लॉंग लेग तडव्यात सीमा पार येतोय. हा एक नवा संजीवनी देणारा बॅटिंग करणाऱ्या नवघर टीमसाठी हा चौकार. चला चेंडू द्या माझ्या आतमध्ये. असं जिथं ग्राउंड आहे कालापूर तालुक्यामध्ये सावरोळी, जिथे कोपरान, जिथे कृष्णा माते सर बॉल चा अक्षरशः म्हणजे जिथे बॉल गेल्यानंतर परत बॉल कधी येत नाही अशी स्थिती आहे. परंतु इथे तसं काही नाही आहे. तर इथे आपण बघितलं तर चांगल्या प्रकारचं मैदान, चांगल्या प्रकारची खेळपट्टी आणि चौफेर बाजूला बघितलं आपण हे प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतायत. चारला 10 कधी काय गाय होईल ना सांगता येत नाही. 4 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस खोलात टाकलं होतं पूर्णपणे चकमा दिला या चेंडूने. समीकरण बदलेल. शेवटचे 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आता मजा येते बघा. ट्विस्ट आणलाय तो गोलंदाज गोविंद. कृष्णा सर, कृष्णा सातपुतेला आपण बघितलं, परंतु हे दोन 10 धावांची गरज आहे. आता प्रेक्षक बघा उभे राहिले, रॅलिंगला उभे आहेत, खाली बसले होते, त्यांना माहिती आता मॅच रंगतदारपणा आले. काल मुलगाव 2 चेंडू 11 धावे देखील चेस झाल्या या मॅच मध्ये, म्हणजे या मैदानावरती. म्हणजे धावा येत आहेत, धावा होतील, प्रयत्न करायला हवेत. उकिला यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, इथे सेकंड अटॅक मध्ये झेल घ्यायचा प्रयत्न, नशिबाने साथ दिली ती बॉलिंग करणाऱ्या शिवशक्ती परळी संघाला, आणि ती मोमेंटमला चेंडूला अडवलंय. हृदया चेंडू ठोके वाजले होते, फूस असे करत होते की शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडतोय की नाही, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं. समीकरण आता सांगतोय आम्हाला शेवटचा 1 चेंडू उरला आहे आणि गरज आहे ती
10 धावांची. 1 चेंडूमध्ये 10 धावा झाल्यात त्या डीपी रोडला. 1 चेंडूमध्ये 10 धावा झाल्यात त्या खानावच्या मैदानावरती. म्हणजे धावा होतील. अशक्य ही शक्य जेव्हा होईल की गोलंदाज काहीतरी चुकीचं काही करेल आणि त्या चुकीच्या विरोधामध्ये तो फटका खेचला जाईल. जर आणि तर त्या गोष्टी आहेत मित्रांनो. करायचं होता फटका जरूर आहे. षटक आहे. चेंडूपर्यंत पोहोचलाय. धाव होत नाहीये. मला वाटते 10 धावांपासून हा सामना त्या ठिकाणी गमावला गेला तो बॅटिंग करणाऱ्या नवघर टीमने. परंतु हा सामना इथून जिंकला तो शिवशक्ती 11 परळी संघानं. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच कडे आपण जातोय. अल्पेश एक जुनून ऑलराऊंडर. 11 धावा 1 ओव्हर